Hello student, welcome to first year diploma applied mathematics lecture series. This is lecture number 33 आणि वरचा आपण lecture number 32. 32 मध्ये आपण काय बघितलं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तर प्रॉब्लेम ऑन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ओके आणि त्यानंतर बघितलं होतं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. आता ही मेथड कधी यूज करायची परत एकदा सांगतो तुम्हाला. समजा हे इंटिग्रेशन आहे एफ ऑफ एक्स आणि ते एफ डॅश एक्स. ओके, एफ ऑफ एक्स हे एक फंक्शन आहे. ओके, आणि एफ डॅश म्हणजे एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. जर असं असेल तर हा एफ ऑफ एक्स इक्वल टू टी करायचा. याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगितलं हे दोन फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही पण तिथेच असणार. म्हणजे समजा असं असेल साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सांगा कॉस एक्स. मग असं इंटिग्रेशन असेल तिथे साइन एक्स कॉस एक्स दिसते किंवा साइन क्यू एक्स आणि ते ओके. म्हणजे काय इथे दिसतंय कॉसचा साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स आहे तिथे. मग असं असेल तर साइन एक्स इक्वल टू काय करायचं प्रॉब्लेम सॉल्व. दोन्ही पण आहे पहा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, क्लिअर दिसते ते साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स दिसतंय. मग पुढे आपले स्टँडर्ड फॉर्म्युले यूज करायचे. तर बघूया पहिला प्रॉब्लेम. काय बघतोय आपण प्रॉब्लेम ऑन सबस्टिट्यूशन. झाले साइन टू एक्स कॉस एक्स नेहमीप्रमाणे लेट I इक्वल टू इंटिग्रेशन साइन क्यूब एक्स कॉस एक्स. पहा इथे पहा साइनचा डेरिव्हेटिव्ह दिलाय का, काय साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स फॉर्म्युले पाठ पाहिजे तरच प्रॉब्लेम समजेल. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स दिलाय म्हणजे साइन एक्स पण आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण आहे म्हणजे त्याचं सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. मग आता पुट करताना काय करायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह दिलाय whose derivative is given sin x चा डेरिव्हेटिव्ह is given. ओके, cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन एक्स पण इथे क्यूब आहे म्हणून cos चा डेरिव्हेटिव्ह दिलेला नाहीये. कोणाचा डेरिव्हेटिव्ह दिलाय sin चा डेरिव्हेटिव्ह दिलाय म्हणजे पुट sin x इक्वल टू t. पुट करतोय समजतं. we are given the derivative of sin, that's why I put sin x equal to t. After putting we are differentiate, we take derivative. Step is very important with respect to t, with respect to x. Hence we get derivative of sin x equal to derivative of sin x derivative is cos x equal to dt by dx. हा dx हा इकडे येतो. हा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये इथे पुढचे प्रॉब्लेम आपण शॉर्टकट यूज करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून तर आता विद्यार्थी मित्रांनो जी पहिली स्टेप आहे ती लक्षात घ्या. शेवटची ओके, पहिलं साइन एक्स इक्वल टू टी दिसतो हा साइन एक्स इथे काय पुट करणार आहे टी पुट करणार आहे म्हणजे बघा इंटिग्रेशन साइन एक्स च्या जागी टी पुट करतोय म्हणजे काय येणार आहे टी क्यूब येणार ना. आता शेवटची स्टेपला cos x dx इक्वल टू dt बघा cos x dx काय रिप्लेस करायचं आहे म्हणजे जिथे येणार आहे बघा साइन एक्स रिप्लेस केला 3
आणि cos x रिप्लेस केला कशाने dt. म्हणजे सिंपल प्रॉब्लेम तयार झाला पहा टी क्यूब डी. आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला माहिती आहे. यूज द फॉर्म्युला इंटिग्रेशन x raised to n dx. What is the formula? X raised to n plus 1 upon n plus 1 plus c. म्हणजे ज्याचा फॉर्म्युला n काय तुमचा 3 plus 1 upon 3 plus 1 n काय तुमचा 3 plus 1 upon 3 plus 1 3 plus 1 म्हणजे काय आहे t raised to 4 upon 4 plus c. हा झाला तुमचा प्रॉब्लेम. संपला नाही. प्रॉब्लेम आपला x मध्ये होता तो कशामध्ये कन्वर्ट केला आपण t मध्ये केला. का केला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला इंटिग्रल कन्वर्ट करायचं होतं आणि ते कसं केलं समजलं काय समजलं. आता शेवटी ऍट लास्ट परत टी रिप्लेस करायचा आहे. काय टी इक्वल टू काय करायचं परत रिप्लेस करायचं शेवटी ऍट लास्ट टी इक्वल काय पुट केलं होतं साइन एक्स. म्हणजे दिली बघा काय टी रेस टू 4 म्हणजे साइन रेस टू 4 अपॉन 4 प्लस आणि असा सिंपल प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवायला सेम प्रॉब्लेम फक्त एन ची व्हॅल्यू चेंज होणार. इंटिग्रेशन sin raised to 4x cos x dx. ओके जरा प्रॉब्लेम नंबर 2 निना सोडवता बदल फक्त इथे 3 ऐवजी काय 4 आला म्हणजे देखील पाच आन्सर पण तुम्ही सांगू शकता sin raised to 5 upon 5 plus c. प्रॉब्लेम संपला. हे शॉर्टकट जर तुम्हाला आला एमसीक्यू ला तर sin raised to 5 upon 5 याचा आन्सर आहे. याचा आन्सर काय sin raised to 5 upon 5 plus c असेल. ठीक आहे प्रयत्न करा सुटेल. जरा पुढे व्हॅल्यू इंटिग्रेशन 1 upon x log x dx. Let I equal to integration 1 upon x log x. काय दिसतंय विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं मला. काय इथे कोणाचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय का डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे मी वर्क करतो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. काय log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x आहे का इथे. पाच फंक्शन पण आहे 1 upon x आहे log x आहे 1 upon x आहे. ओके म्हणजे पुट कोणाचा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह दिला आहे d1 the derivative of log x is 1 by x hence we put log x equal to t. everybody getting differentiate with respect to x. Hence the derivative of log x derivative of t with respect to x. Log x derivative is 1 upon x आणि इथे d by dx r dx इकडे आला म्हणजे तिथे 1 upon x dx equal to dt. The first step very important and last step is also very important.
नाव लॉग एक्स इक्वल टू टी, म्हणजे हा तुमचा लॉग एक्स आहे, इथे तुम्ही पुट करणार आहे, काय पुट करणार आहे T. बरोबर. आता पहिली स्टेप लॉग एक्स इक्वल टू टी पुट केला, आता शेवटची स्टेप आहे 1/x dx इक्वल टू dt. मग आता 1/x आहे तुमचा 1/x दिसतोय का, आणि हा dx इक्वल टू काय पुट करायचा आहे dt. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इक्वल टू, तर पहिल्या स्टेपला 1/log x, log x च्या ऐवजी काय पुट करतोय t, म्हणजे 1/t. ओके. नंतर काय आहे शेवटची स्टेप 1/x dx दिसतोय का, 1/x dx काय पुट करतोय, 1/x dx काय पुट करतोय dt. प्रॉब्लेम पूर्ण t मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. ओके. नाउ दिस द फॉर्म्युला. आता इथे फॉर्म्युला बघा ना, जर तुम्ही जर बघितलं लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1/x चे इंटिग्रेशन का लॉग एक्स, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, म्हणजे तिथे आन्सर वी गेट आन्सर इक्वल टू लॉग ऑफ टी प्लस, म्हणजे यूज ऑफ फॉर्म्युला वी नो दैट इंटिग्रेशन 1/x dx इक्वल टू लॉग एक्स प्लस, फक्त इथे व्हेरिएबल टी हा, आणि ऍट द लास्ट काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, ऍट द लास्ट टी रिप्लेस करायचा, रिप्लेस टी अगेन बाय लॉग एक्स. बरोबर. म्हणजे तिथे हेन्स वी गेट आन्सर लॉग ऑफ टी रिप्लेस बाय लॉग एक्स प्लस व्हाट सिंपल लॉग. नेक्स्ट प्रॉब्लम नंबर 3, evaluate integration 1/x cos square of log x. अँगल मध्ये log x चा सेम प्रॉब्लेम, परत log x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x दिसतोय का, हा पहा इथे 1/x, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे का, बाकी बघू नका, cos वरती त्याचे काय नाही कन्वर्ट. log x दिसतोय, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजे log x इक्वल टू काय करावं लागेल t. ओके. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/x cos square log x log x इक्वल टू difference with respect to x, derivative of log x इक्वल टू साइन आहे, काय डेरिव्हेटिव्ह लॉग x चा डेरिव्हेटिव्ह, आणि इथे कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ t. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इथे dt बाय dx, सेम परत तेच रिपीट करतोय आपण, काही नाही, dx इकडे आला परत इक्वल टू dt. परत फर्स्ट स्टेप काय आहे, लॉग एक्स आहे ना, लॉग एक्स च्या जागी काय पुट करायचा, टी पुट करायचा आहे, म्हणजे cos स्क्वेअर तसंच राहील, cos स्क्वेअर टी 1/cos स्क्वेअर टी 1/a डिनॉमिनेटरला आहे. ओके. पहिली स्टेप फक्त बघायची, पहिली स्टेप काय log x इक्वल टू टी, म्हणजे 1/cos स्क्वेअर तसंच राहील, log cos स्क्वेअर टी इथे 1 इक्वल टू 1/cos स्क्वेअर टी. समजतंय. आता शेवटच्या स्टेपला या, तर शेवटची स्टेप तुम्ही जर बघितली असेल काय 1/x dx कशा रिप्लेस करताय dt ने, तिथे दिसतोय 1/x dx इक्वल टू पुट काय पुट करायचं आहे dt, दिसतंय ना 1/x dx इक्वल टू dt, म्हणजे तिथे येईल dt
बघा ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या इथे मेन जे इंटिग्रेशन आहे इथे पुट करतोय आपण लॉग एक्स इक्वल टू टी म्हणजे 1/cos2t आणि हा 1/x dx जो दिसतोय 1/x dx कशाने रिप्लेस करतो dt ने म्हणजे झालं 1/cos2t dt. आता 1/cos आपण बघितलं होतं 1/cos म्हणजे काय सेक म्हणजे इथे 1/सॉरी इंटिग्रेशन sec स्क्वेअर t dt. अरे समजतंय का 1/cos2t म्हणजेच काय sec स्क्वेअर t 1/cos म्हणजे sec आणि sec स्क्वेअर कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे. व्हेरी नाईस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x म्हणजे तिथे याचा आन्सर येईल tan ऑफ t प्लस c कारण इंटिग्रेशन sec स्क्वेअर t इक्वल टू म्हणजे dt इक्वल टू tan t प्लस c. आता परत t रिप्लेस करा काय t व्हेरी नाईस t इज log x प्लस c म्हणजे परत प्रॉब्लेम आपला आन्सर आपलं x मध्ये आलंय बघा जाऊया पुढे ओके होमवर्कला प्रॉब्लेम येतो तुम्हाला आणि तुम्ही सोडवा मला खात्री ही व्हॅल्यू इंटिग्रेशन x sin स्क्वेअर log x dx. ओके सेम आहे फक्त तिथे cos स्क्वेअर t आलं होतं इथे काय sin स्क्वेअर t आणि 1/sin म्हणजेच काय cosec. त्याचा आन्सर जरी डायरेक्ट म्हटलं तर काय येईल आन्सर मायनस cot ऑफ log x प्लस इन स्वरूपात hints दिलेले आहे तुम्हाला पुट काय log x इक्वल टू t जे ऑलरेडी आपण पुट केलेले वरती स्टेप तुम्हाला माहिती आहे. ओके आन्सर तुम्हाला माहिती आहे फक्त आता पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे सगळे हिंट्स तुम्हाला देऊन ठेवले. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम प्रॉब्लेम इंटिग्रेशन 1/x ब्रॅकेट 9 प्लस log x चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट dx परत log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे एका टाइपचे आपण प्रॉब्लेम बघून घेतोय log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x दिसतोय लाईक I इक्वल टू इंटिग्रेशन 1/x 9 प्लस log x चा स्क्वेअर dx. ओके सेम log x इक्वल टू t पुट करायचंय पुट log x इक्वल टू t परत काय करायचं डिफरन्स ही स्टेप सेम आहे सगळ्या प्रॉब्लेम डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय d by dx log x इक्वल टू dt by dx log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x इक्वल टू dt by dx. ओके म्हणजे पुढच्या स्टेपला हा dx इकडे इथे घेतो. ओके आता log x दिसतोय हा log x इथे दिसतोय log x log x चा व्हॅल्यू काय पुट करायचा t म्हणजे 9 प्लस t स्क्वेअर येईल इथे समजतंय का 9 प्लस t स्क्वेअर येईल इथे 1/9 प्लस t स्क्वेअर आलं समजतंय. आता जर आपण इथे बघितलं ही जी स्टेप लक्ष द्यायची 1/x dx dt 1/x
dx कशाने रिप्लेस करायचा dt मला वाटतं काही लेक्चर मध्ये आपण बघितलं बेसिक फॉर्म्युला इथे पहा x टी स्क्वेअर आहे पण इथे आपण त्याला x स्क्वेअर मानूया म्हणजे फॉर्म्युला 9 म्हणजे कशाचा 3 चा स्क्वेअर म्हणजे यूज द फॉर्म्युला प्लस साइन आहे बघा dx upon a square plus x square. And the answer 1 upon a tan inverse x by a plus c. What is a? A काय तुमचा 3 ओके आणि x इक्वल टू काय करायचा t इथे हे आपला आन्सर आहे हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे Mata hence we get equal to 1 upon a 1 upon a म्हणजे a is 3 tan inverse x च्या जागी t पुट करा a is 3 plus c बघा hence we get equal to 1 upon 3 tan inverse t by 3 plus c हा झाला i आणि परत t रिप्लेस करायचा t काय पुट केला तर तुम्ही अगदी बरोबर log x hence we get equal to 1 by 3 tan inverse log x d by 3 plus c प्रॉब्लेम झाला खूप सोपं आहे फक्त समजून घ्या म्हणजे एक प्रॉब्लेम समजला तर तुम्ही दुसरा सहज सॉल्व्ह करू शकता इथे काय माहिती का जो फॉर्म्युले पार्ट पाहिजे फॉर्म्युले पार्ट नसतील तर मग अडचण येऊ असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क ला देतो होमवर्क इंटिग्रेशन हे सोडवता फक्त 9 च्या काय 4 आला म्हणजे तुम्हाला आन्सर पण तुम्ही इथे याच्यावर आन्सर तयार करू शकता काय नाही तेव्हा 4 आला म्हणजे 1/2 येईल ना तुमचा स्क्वेअर हा 1/2 tan इनवर्स log x by 2 डायरेक्ट आन्सर येऊ शकता काही 1/2 tan इनवर्स log x by 2 हे तुमचा आन्सर असेल बरोबर आता माझे फॉर्म्युले म्हणून मी डायरेक्ट आन्सर लिहू शकतो इथे एक्झाम्पल न सोडवता काही प्रॉब्लेमचा आन्सर मी डायरेक्ट लिहू शकतो प्रॉब्लेम नंबर 4 evaluate integration dx upon 2x x log x हा जरा वेगळा प्रॉब्लेम थोडी ऍडजस्टमेंट करून मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह let I equal to integration dx upon 2x plus x log x तर विद्यार्थी मित्रांनो log x दिसतोय पण 1 upon x दिसत नाही मग ऍडजस्टमेंट काय करायचं हा x दिसतोय हा दोन्ही टर्मला x आहे कॉमन काढायचं म्हणजे काय dx प्रॉब्लेम बघा x कॉमन काढला तर इथे राहील 2 बरोबर ना प्लस log x समजतंय का हा x बाहेर निघाला इथे राहील 2 हा x बाहेर निघाला log x ओके ब्रॅकेट कॉमन काढला x आता बघा log x चा डेरिव्हेटिव्ह आलाय 1 upon x दिसतोय म्हणजे काय पुट करायचं पुट log x equal to t आता जरा मी log डिफरन्स आहे with respect to x ओके म्हणजे काय रे 1 upon x dx equal to dt डायरेक्ट लिहिलं तरी चालेल आता या स्टेप पुढे केलेले हे कसं आलंय ते तुम्हाला सांगितलेलं वरती म्हणून इथे डायरेक्ट लिहिलेलं लक्षात ठेवा जर विद्यार्थ्यांना समजलं तरी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल मग आता बघूया पहिली स्टेप log x equal to t म्हणजे काय आहे 2 plus t येईल ना
1/2 + t बघा log x = t. आता हा जो दिसतोय 1/x dx 1/x dx कशा रिप्लेस करता dt dt. आता याचा आन्सर कशामध्ये येईल t चा पॉवर काय डिनॉमिनेटरला 1 आहे बरोबर ना 1/t असेल इंटिग्रेशन dt इक्वल टू काय तर log t बरोबर ना मग इथे 1/t चे फक्त आता इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल फॉर्म्युला लिहितो मी त्यावरून तुम्हाला कळेल सर बरोबर सांगतो असे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकता एमसीक्यू पॅटर्न मध्ये इंटिग्रेशन यूज dx upon ax plus b तर याचे इंटिग्रेशन log ax plus b डिवाइड ax चा डेरिव्हेटिव्ह a b चा 0 मग याचा आन्सर येईल सांगा इक्वल टू log ऑफ 2 plus t 2 plus t upon derivative with respect to t plus c. Hence we get log 2 plus t 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 t चा डेरिव्हेटिव्ह with respect to t 1 plus c म्हणजे इथे आन्सर येईल log 2 plus t upon 1 plus c म्हणजे हे तुमचं इथे 1 नाही लिहिला तरी चालेल म्हणजे I इक्वल टू असं लिहिता येईल log 2 plus t plus c. आता t परत रिप्लेस करायचा काय t तुमचा log काय t 2 plus log x plus c आणि हे तुमचं आहे मी सोडवता ओके आता हा जर मी तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम देतो असाच integration dx upon 3x x log x तुम्ही सोडवता याचा आन्सर तुम्ही इथे सांगू शकता log 3 plus log ऑफ ब्रॅकेट 3 plus log x plus c ना सोडवता जमेल ओके जाऊया पुढे फाइव evaluate integration cos of log x upon x dx तर विद्यार्थी मित्रांनो बघा log x आहे दिसतोय आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x पण आहे बघा दिसतोय आता इथे 1/x वर 1/x मध्ये सांगता ते इथे 1 डिनॉमिनेटरला म्हणून 1/x ठीक आहे मग सेम सबस्टिट्यूशन करायची आहे लेट I equal to integration cos of log x upon x dx put log x equal to t okay differentiate with respect to x means log x derivative 1/x dx equal to dt okay problem काय cos log x काय पुट केला t बरोबर आणि 1/x dx काय dt म्हणजे काय येणार cos t dt cos t चं इंटिग्रेशन काय आहे sin t t परत रिप्लेस करायचा आहे t काय तुमचा t आहे log x plus c समजतंय हे तुमचा आन्सर झालं असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतोय इव्हॅल्युएट फक्त वरच्या ऐवजी साइन देणार आहे मी तिथे
साइन ऑफ लॉग एक्स डिवाइड एक्स dx. ओके, याचा आन्सर तुम्हाला येईल. इतका काय येईल याचा आन्सर? डायरेक्ट तुम्ही सांगू शकता मायनस कॉस ऑफ लॉग एक्स प्लस सी. बघा, कारण इथे येणार आहे साइन टी, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस ए. बघा, म्हणजे जरी मला फक्त फॉर्म्युले पार्ट पाहिजे ते आन्सर याचा असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आज आपण सबस्क्रिप्शनचे शक्यतो लॉग एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असे प्रॉब्लेम आपण काय बघितलेले आहेत. आणखी काय प्रॉब्लेम बघूया पुढच्या लेक्चरला सबस्क्रिप्शन वरचे. ओके, आजचं सबस्क्रिप्शनचं लेक्चर म्हणजे जे प्रॉब्लेम घेतले ते समजले, अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत. आणखी पुढच्या लेक्चरला आपण काय प्रॉब्लेम बघणार आहोत, म्हणजे आपली सबस्क्रिप्शन मेथड पुढच्या लेक्चरला संपेल. ठीक आहे. ओके, काळजी घ्या, घरीच राहा. बाय.